लाडक्या गणरायाचे वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करून भाविकांनी निरोप दिला। दरम्यान बाप्पाच्या विरघळलेल्या मातीची विटंबना होत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे। कळव्यात गेली 50 वर्षांपासून अधिक काळ लाडक्या बाप्पाचं विसर्जन वाहत्या खाडीत करण्यात येत आहे। मात्र सध्या पर्यावरण हानी रोखण्यासाठी महापालिकेतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत। त्यातच गणेश चतुर्थी निमित्त विसर्जनासाठी कृत्रिम तलाव अनेक ठिकाणी उभारण्यात आले। तसेच शाडू मातीची मूर्ती ही 5 फुटापर्यंत कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात यावी आणि 5 फुटांहून अधिकच्या मूर्त्या वाहत्या खाडीत विसर्जित करण्यात याव्या अशी सूचना महापालिकेतर्फे करण्यात आली आहे। दरम्यान नागरिकांमध्ये कृत्रिम तलावात विसर्जित करण्यासाठी यावेळी रोष पाहायला मिळत असताना देखील सामान्य नागरिकांनी पालिकेची भावना समजून कृत्रिम तलावात आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन मोठ्या प्रमाणावर केलं आहे। मात्र या विसर्जित झालेल्या मूर्त्यांची विटंबना झाले असल्याचं चित्र कळवाखाडी येथे पाहायला मिळते। लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतरची विरघळलेली माती ही कळवाखाडीच्या राईट साईडच्या भागात कचऱ्याच्या ढिगात सोडून देण्यात आली असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। या ठिकाणी मूर्तीची माती, रंगीत काम केलेले ॲक्रेलिक पेंटचे भाग, मण्या, बाप्पाचा हात आदी मोठ्या प्रमाणावर पसरलेलं दिसतंय। दरम्यान महापालिका पर्यावरण वाचवण्यासाठी कृत्रिम तलाव उभारून विसर्जनासाठी आवाहन करते। मात्र दुसरीकडे मूर्तीची विटंबना होत असून देखील महापालिका याकडे दुर्लक्ष करते का असा सवाल उपस्थित होतोय। तसेच कळवाखाडीत गेल्या 50 वर्षांपासून कंपनीचं सांडपाणी सोडण्यात येत असून या ठिकाणी पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासेमारी बंद करण्याची वेळ आली। तसेच कंपनीचं सांडपाणी अद्याप का बंद केलं गेलं नाही, तसेच कृत्रिम तलावात विसर्जन करूनही मूर्तीची जर विटंबना होणार असेल तर फायदा काय असा संतप्त सवाल कळवाखाडी येथील कोळी बांधव देवीदास कोळी यांनी उपस्थित केला आहे। आता हे गेले आम्ही 50 वर्षे झाले आम्ही म्हणजे वडलोपार्जित आम्ही जे विसर्जन करतोय ते वाहत्या पाण्यात करतोय। ओके, आणि सेकंड थिंग आता असं झालंय परिस्थिती की पर्यावरण त्यांना स्वच्छ ठेवायचं। ठीक आहे, आम्ही ॲग्री करतोय, आम्हाला काहीच असं हे नाही, आक्षेप पण नाही आमचा की हे करायचं नाही म्हणून। ठीक आहे, आम्हाला चालेल, पण तुमची शाडूची मूर्ती जी आहे ती आपल्या वाहत्या पाण्यात गेली पाहिजे आणि POPची आहे ती तुम्ही टाकीत तुम्ही सांगताय ते ठीक आहे, मला मान्य आहे। पण आता हे जे आहे हे बघा तुम्ही, आता हे जे टाकीतलं टाकलेलं आहे ते आता तुम्ही आणून इथं सोडलंय। शेवटी झालं काय, काय झालं? एकच गोष्ट झाली ना, फायदाच नाही ना। आज एवढी वर्ष झाली, मला सांगा तुम्ही कंपनीचं जे केमिकलचं पाणी आहे गेली 50-60 वर्ष झाली ते कुठं सोडलंय तुम्ही? खाडीतच सोडलंय। आणि खाडीतलं जे मच्छी आहे, आमची मासेमारीचा धंदा आहे तो आमचा बुडाला। मच्छीच नाही इकडे केमिकलच्या पाण्याने, आम्ही करणार काय? आमचा उदरनिर्वाह आहे काय? तुम्ही सांगा ना आम्हाला। आमचा प्रश्न आहे तुम्हाला, आता सरकारला आम्हाला प्रश्न आहे तर जे तुम्ही सांडपाणी कंपनीचं जे सोडलेलं आहे गेले 50-60 वर्ष झाले, जे कंपनीचं केमिकलचं पाणी सोडलेलं आहे खाडीत, ते तुम्ही का बंद न केलं अजूनपर्यंत? आणि वर्षातून एकदा आम्ही गणपती विसर्जन करायला येतोय तर तुम्ही आम्हाला हे असं करायला लावलंय, जे टाकीत बुडवायला लावल्यात आणि टाकीतलं तुम्ही इथे आणून सोडलंय। काय फायदा त्याचा? फायदाच नाही ना, कशाला तुम्ही चाललोय? हे तुम्ही आहे ना, खरं सरकारने ना हे म्हणजे बोलतात ना आपण, हे एक टेंडर दिलेलं आहे, टेंडरचे पैसे खाल्लेले आहेत। मी तर स्पष्ट बोलतोय तुम्हाला सगळ्यांना।